नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न पाहणार आहोत। सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न हे तुमची स्पीड वाढवण्यासाठी असतील। पहा तुमच्या स्क्रीनवर जो पहिला प्रश्न असेल या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करा। पहा किती 80% छेद टक्केवारी 100 गुणाकारामध्ये 600 बरोबर x% गुणाकारामध्ये 750। पहा का सोडवायचा ते। हे दोन शून्य कट 6 8 48 बरोबर 750 छेद 100 हे परसेंटेज 100 हे शून्य कट हे कट 5 2 10 5 1 5 5 5 25 480 गुणाकारामध्ये 2 छेदामध्ये 15 15 1 15 15 3 45 15 2 30 32 गुणाकारामध्ये 2 बरोबर 64। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 64। हे समोरच्या प्रश्नाचं उत्तर पहा काढा। तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न असेल या प्रश्नाला पहा कसं सोडवायचं ते। किती 40% 40% छेद 100 गुणाकारामध्ये 450 अधिक 225 बरोबर x वर्ग मायनस 12 हे 36 वर्ग आहे 1296 96 मित्रांनो 16 झाले। हे शून्य कट हे कट हे कट हे कट 4 पंचे 20 उरले किती 2 4 चौक 16 आणि 2 18 अधिक 225 बरोबर x वर्ग मायनस 36। पहा याची बेरीज व्हायली 405 अधिक इकडं मायनस आहे इकडं आल्यामुळे ते बेरीज होणार त्याची 36 x वर्ग या दोघांची बेरीज होईल 441 बरोबर x वर्ग उत्तर यायले आपलं 21 कारण 21 वर्ग आहे 441। चला नेक्स्ट प्रश्न करा। हे तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न असेल हे प्रश्न करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। पहा पहिल्याचा गुणाकार 17 3 किती 51 तर 60% 60 छेद 100 ऑफ म्हणजे गुणाकार 25 वर्ग किती आहे 625 बरोबर x वर्ग अधिक पहा 25 चौक 100 25 25 625 4 4 15 60 पहा 15 गुणाकारामध्ये 25 बरोबर x वर्ग अधिक 51। याची बेरीज व्हायली 375 मायनस हे प्लस आहे 51 मायनस होणार बरोबर 324। आता 324 हे कोणाचा वर्ग आहे आपण वर्ग पाहिलेत कोणाचा वर्ग आहे हे 18चा वर्ग 325 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 18। पहा समोरचा प्रश्न करा मित्रांनो। हा प्रश्न करा। पहा प्रश्न कसा करायचा 20 गुणाकारामध्ये 12 छेद 100 ऑफ म्हणजे गुणाकार 30 बरोबर x अधिक 60। पहा हे शून्य कट हे शून्य कट आपण 5 ने भाग देऊ 5 2 10 5 चौक 20 बे के बे 12 साइन चौक 24 गुणाकारामध्ये 3 24 3 किती 72 72 मधून 60 गेली किती राहतात 12। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 12। हा प्रश्न करा मित्रांनो। हा प्रश्न पहा पॉईंटचा प्रश्न आहे। पहा प्रश्न कसा करायचा ते। पहा इथं संभाव्यता पहा जर 100च्या जवळ संख्या असेल पॉईंटच्या समोरची तर ते पूर्ण संख्यामध्ये किती 47.78 तर इथे घ्यायचं 48% 48% ऑफ म्हणजे गुणाकार 98 100च्या जवळ आहे म्हणून इथं 500 अधिक ब्रॅकेट किती आहे 20 गुणाकारामध्ये 8
बरोबर एक्स गुणाकारामध्ये इथं 50 घ्यावं लागेल। पहा पहा कसं करायचं आहे। हे दोन दोन शून्य कट, हे दोन शून्य कट, याचा गुणाकार किती व्हायला आहे 240, 8 दोन्ही 16 बरोबर एक्स अधिक 50, याची बेरीज व्हायली 400 मायनस 400 भागिले 50, 5 8 40, तर 8 हे वर्गमुळामध्ये 8चा वर्ग किती आहे 64, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 64। या समोरच्या प्रश्नाचं हा प्रश्न करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। पहा मित्रांनो हा प्रश्न कसा करायचा। 50/100 गुणाकारामध्ये 1150 अधिक 49 बरोबर किती आहे 166 घ्यायची अधिक एक्स। पहा हे शून्य कट, हे कट, हे कट, हे कट, याचा गुणाकार करायचा 5 5 25, 2 5 1 5, 2 7 5 1 5 अधिक हे कितीचा वर्ग आहे हे 7चा वर्ग बरोबर 166 अधिक एक्स। पहा याची बेरीज व्हायली पहा 582, इकडं मायनस होणार 166 बरोबर 416, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 416। याच्या समोरच्या प्रश्नाचं उत्तर करा मित्रांनो। हा प्रश्न सोडवा मित्रांनो। पहा 24चा वर्ग झाला आहे। हा प्रश्न पहा कसा सोडवायचा, तर वर्ग त्याला दोनदा लिहायचं कारण सोपं जाते। 24 गुणाकारामध्ये 24 भागिले 12 अधिक 1377 भागिले 8.5 एक्सचा वर्ग 25% गुणाकारामध्ये 164। पहा 12 1 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48 अधिक तिथं पॉईंट आहे, पॉईंट वर एक गुणाकारामध्ये 10 वाढून टाकायचा आणि याला भागाकार द्यायचा। तर आपण डायरेक्ट भाग देऊ, त्याचं उत्तर येते 162 बरोबर आहे एक्सचा वर्ग। आता पहा हे 2 शून्य 25 1 25, 25 चौक 100, 4 चौक 16, 4 1 4। पहा आता याची करा बेरीज, त्याची बेरीज येते पहा 210 मायनस 41 बरोबर आहे 169। तर 169 कोणाचा वर्ग आहे ते 13चा वर्ग 169, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 13। हा प्रश्न करा मित्रांनो। हा प्रश्न पहा एकदम सोपा प्रश्न आहे, पहा कसा करायचा ते। 125/100 गुणाकारामध्ये 24 अधिक 140/100 गुणाकारामध्ये 25 अधिक 225/100 गुणाकारामध्ये 32। पहा एकदम सोपा आहे। 25 5 125, 25 चौक 100, 4 सक 24, 6 पंचे 30 अधिक 25 25, 25 चौक 100, 4 1 4, 4 त्रिक 12 उरले किती 3, 4 पंचे 20, 35 अधिक हे बघा 25 चौक 100, 25 9 225, 4 4 8 32, 8 9 72, याची बेरीज करा मित्रांनो। त्याची बेरीज येते पहा 137। ह्या प्रश्नाचं उत्तर पहा 137। हे प्रश्न मित्रांनो तुमचे कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी असतील। पहा हा प्रश्न करा।
पहा प्रश्न कसा करायचा, आपण याला आधी लिहून घेऊ. 4/9 गुणाकारामध्ये 486 अधिक 35/100 गुणाकारामध्ये 120 अधिक 3/8 गुणाकारामध्ये 208. पहा कसं करायचं. आता गुणाकार करायचा. 9 1 9, 9 5 45, 9 चौक 36, 4 चौक 16, 1 4 25 आणि 1 21 अधिक 5 2 10, 5 7 35, हे शून्य कट हे कर, 2 1 2, 2 सक 12, 7 सक 42 अधिक 8 1 8, 8 2 16, उरले 4, 8 सक 48, याचा गुणाकार करा. 6 3 18, 1 3 2 6 आणि 1 7. त्या सर्वांची बेरीज येते पहा 336. तुम्ही याची बेरीज करू शकता. हा शेवटचा प्रश्न पहा मित्रांनो कसा करायचा. 125/100 गुणाकारामध्ये x अधिक 21 गुणाकारामध्ये 4 बरोबर 12चा वर्ग किती 144. 25 चौक 100, 25 5 125, 5/4 अधिक किती 84 बरोबर 144. आता 144 मधून हे 84 करायचे मायनस बरोबर येते 60. आता 5/4 बरोबर 60, 5 12 60 गुणाकारामध्ये 4 किती 12 चौक 48. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 48. हे होते पहा मित्रांनो 10 प्रश्न सिम्प्लिफिकेशनचे. आपण ही सिरीज चालू केली. आपण रोज 10 प्रश्न घेणार आहोत सिम्प्लिफिकेशनचे. तुमची आणि कॅल्क्युलेशन स्पीड फास्ट होईल. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.